जय हिंद विद्यार्थिनींनो. आज मी तुम्हाला करिअरची फार चांगली आणि स्ट्रॉंग दिशा सांगणार आहे. या दिशेवर तुम्हाला नक्कीच ज्यांना खूप चांगला इंटरेस्ट आहे त्या इंटेलिजंट ब्रँचमध्ये किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये, सायबर सुरक्षामध्ये आणि डिजिटल सायन्समध्ये हे विद्यार्थी नक्कीच त्या सायबर सुरक्षेमध्ये जाऊन आपलं कार्य फार मोठं करू शकणार आहेत. इट्स कॉल्ड इज सायबर सिक्युरिटी. त्याच्यामध्ये कौशल्य कोणते पाहिजे आपल्याला, की टेक्निकल स्किल चांगलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ताबडतोब तांत्रिकदृष्ट्या आपल्या निर्माण करणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. तुमचं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे, संवादक क्षमता चांगली पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला भाषेसुद्धा तुम्हाला चांगली बोलता आली पाहिजे. विविध प्रकारच्या भाषेचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यामध्ये समस्या सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्हाला सर्जनशीलता असली पाहिजे, म्हणजे तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये पेशन्स, संयम असला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला पद्धतीर दृष्टिकोन, म्हणजे दृष्टिकोन तुमचा खूप चांगलं सकारात्मक असला पाहिजे. आणि ती जी क्षमता आहे तुमची खूप चांगली असली पाहिजे. या क्षमतेने तुम्हाला नक्की तुमचा निर्णय चांगला घेता येतो. हे सर्व सायबर सिक्युरिटीचे कौशल्य आहेत. त्याच्यामध्ये शिक्षण काय पाहिजे तुम्हाला, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि किंवा टेक्निकल डिप्लोमा केलेले विद्यार्थी यामध्ये ॲपियर करू शकतात किंवा त्याच्यामध्ये स्टडी करू शकतात. आता अभ्यासामध्ये काय काय क्षेत्र आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. नेटवर्क सुरक्षा, नेटवर्क सिक्युरिटी आहे, क्रिप्टोग्राफी आहे, डिजिटल फॉरेन्सिक आहे, त्याचप्रमाणे मालवेअर विश्लेषण आहे, सायबर लॉ आहे, इथिकल हॅकिंग आहे, क्लाउड सिक्युरिटी आहे, ऑपरेशन सिस्टम आहे, डिजिटल कम्युनिकेशन आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे, बीम डाट ॲनालिटिक्स आहे. आणि हे सर्व अभ्यासक्रम तुम्हाला शिकावं लागणार आहे. त्याच्यामध्ये कोर्सेस कोणते कोणते आहेत, सायबर सिक्युरिटी आहे, त्याचप्रमाणे सायबर डिप्लोमा आहे. हे सर्व तुम्हाला करताना तुम्हाला सर्टिफिकेट प्रमाणपत्राचा सुद्धा कोर्स आहे तो. पण सायबर सिक्युरिटीमध्ये जे मुलं डिप्लोमा डिग्री घेतात त्यांना नक्कीच पुढे काही तरी जाऊन फायदा होतो. जे मुलांनी BSc केलेलं आहे ग्रॅज्युएशन, त्यांनासुद्धा यामध्ये अपियर करता येतं किंवा ते हा कोर्स करू शकतात. यामुळे सर्वांनी या कोर्सेससाठी जास्तीत जास्त धावपळ करा. केवळ डॉक्टर आणि इंजिनियर बनण्यापेक्षा तुम्हाला जे आवडीचं क्षेत्र आहे हे सायबर सुरक्षा खूप चांगलं आहे सध्याच्या फील्डमध्ये, म्हणजे सध्याच्या ट्रेंडमध्ये, सध्याच्या समाजामध्ये त्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही नक्की त्याचा चांगला उपयोग स्वतःच्या जीवनामध्ये करू शकतात आणि करिअर चांगलं ब्राईट घडू शकतात. धन्यवाद. जय हिंद. मी इंडियन एअरफोर्स ऑफिसर आहे. याचा माझा चांगला अभ्यास पण झालेला आहे. आणि माझा नंबर आहे 8999479675. धन्यवाद. जय हिंद.